नमस्कार, मी शिवानी लकडे. आपण पाहत आहात पुणे प्राईम न्यूज. हृदयरोग हा फक्त ज्येष्ठांनाच होतो असा समज आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. कारण हृदयरोगाचे प्रमाण हे आता लहान मुलांमध्ये देखील प्रचंड वाढत आहे. या संदर्भातीलच अधिक माहिती आपल्याला दिली आहे विश्वराज हॉस्पिटलमधील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष बाणपूरकर यांनी. सर, सगळ्यात पहिला हाच प्रश्न असेल की बाल हृदयरोग म्हणजे काय? बालहृदयरोग हे दोन प्रकारचे असतात. महत्वाचं म्हणजे एक जो मेजर ग्रुप आहे तो जन्मजात होणारे हृदयाचे आजार आणि दुसरे एक काही कारणामुळे इन्फेक्शन म्हणा किंवा कुठल्या आजारामुळे होणारे आजार म्हणजे अक्वायर्ड हार्ट डिसीज. तर मेजर जो ग्रुप आहे कंजेनायटल हार्ट डिफेक्ट्सचा, त्याच्यामध्ये खूप सारे डिफेक्ट्स असे असतात जे सहजासहजी जन्मतः डिटेक्ट होत नाही. ते काही कालावधीनंतर माहिती होतात. तर यामध्ये प्रामुख्याने जे असतात त्यांचं ऑक्सिजन लेव्हल पण व्यवस्थित असतं आणि काही आजार असतात जे सहजासहजी एक एक तृतीयांश आजार असतात त्यांच्यामध्ये हात निळं पडणं, त्याच्यानंतर बेशुद्ध होणं हे सगळे लक्षणं कालांतराने चालू होतात. कदाचित 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पण हे सगळे सिम्प्टम्स येतात. प्रामुख्याने जे डिफेक्ट्स जन्मजात होणारे डिफेक्ट्स आहेत, त्याच्यातले जे हृदयाचे डिफेक्ट्स आहेत, ते खूपच जीवाला धोकादायक असतात आणि काही आजारांवर जर आपण वेळेत इलाज केला नाही, तर ते त्यांच्या पहिला वाढदिवस पण बघू शकणार नाहीत. आणि खूप लोकांना पण ही महत्त्वाची भीती असते, की बाळ लहान आहे तर ऑपरेशन होणार की नाही? पण आपण 1 किलोच्या बाळामध्ये पण ऑपरेशन करू शकतो, हे लोकांना कळणं आवश्यक आहे. तर मेजॉरिटी जे आजार आहेत ते जन्मजात डिफेक्ट्समुळे आणि काही ग्रुप आहे ते काही इन्फेक्शनमुळे हार्टच्या मसलला किंवा हार्टच्या कंडक्शन सिस्टमला होणाऱ्या आजारांमुळे पण होऊ शकतात. या रोगाचे लक्षणं काय असतात? हृदयाचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये मेजर जो ग्रुप आहे ते हृदयाला छिद्र असणं आणि ह्या छिद्रांमुळे आपल्या फुफ्फुसामध्ये रक्त अधिक जातं आणि त्याच्यामुळे श्वासोच्छवास थोडं जोरात होणं त्याला आणि अ, अ, छातीमध्ये खड्डे पडणं, त्याच्यानंतर भरपूर घाम येणं, वजन न वाढणं, हे आणि वारंवार न्यूमोनियासारखं लक्षण होणं, हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असणं पहिल्या 6 महिन्यामध्ये, हे महत्त्वाची लक्षणं आहेत. असं काही आढळलं तर नक्कीच तुमच्या बालरोग तज्ञांना आणि जमेलच तर बाल हृदयरोग तज्ञांना दाखवणं आवश्यक आहे. कारण जे योग्य वेळेत जर आपल्याला निदान लागलं, तरच योग्य उपचार आणि बाळाची ग्रोथ होऊ शकते. साधारणपणे किती वयात हा रोग डिटेक्ट होतो? काही असं आहे का? हां, तर हे आजार महत्वाचं म्हणजे जन्मजात म्हणजे बाळाच्या मातेच्या पोटामध्ये असतात, तेव्हापासून हे आजार असतात आणि हे आजार आपण फिटल लाईफ म्हणजे बाळ जेव्हा पोटात असतं, तेव्हा फिटल कार्डिओग्राफी या तपासणीमध्ये पण काही जे गंभीर आजार आहेत, ते आपण माहिती करू शकतो. डिलिव्हरी झाल्यानंतर काही आजार इमिडिएटली म्हणजे पहिल्या काही तासामध्ये पण प्रेझेंट होतात. कारण ही एक हृदयाची जी रचना आहे, त्या रचनेमध्ये काही अल्टरेशन झाल्यामुळे ते आजार त्वरित प्रेझेंट होतात आणि त्यांना त्वरित म्हणजे काही तासांमध्ये किंवा काही आठवड्यामध्ये आपल्याला उपचार करणं आवश्यक असतं. हे जर उशीर झाला, तर त्यांच्या नक्कीच जीवाला धोका असतो. आणि मेजर जो ग्रुप आहे तो सहजासहजी 1 ते दीड महिन्यामध्ये प्रेझेंट होतो आणि काही आजार कालांतराने पण प्रेझेंट होऊ शकतात. या आजारांवर योग्य वेळेत उपाय नाही केले, तर काही आजार जे आहेत ते आपण ऑपरेशन पण करू शकत नाही. लहान मुलांमध्ये या रोगाचं निदान कसं होतं? मुलांमध्ये ही जी लक्षणं जी मी आता बोललो, जसं वारंवार छाती धड-धड होणे किंवा श्वासोच्छवास जोरात चालणे, उकिडणे पडणे, त्याच्यानंतर घाम येणे, वजन न वाढणे, ही जी लक्षणं आहेत, अशी जर लक्षणं असले, तर आपण एक इकोकार्डिओग्राफी म्हणून एक तपास असतो त्याच्यामध्ये. आम्ही एक कार्डियाक इव्हॅल्युएशनमध्ये आपण क्लिनिकल एक्झामिनेशन करून मग इकोकार्डिओग्राफीमध्ये ते कन्फर्म होतं, की आजार कुठला आहे आणि मग त्याच्यानुसार आम्ही उपचार पद्धती डिसाईड करतो. लहान मुलांमध्ये हा रोग निदान डिटेक्ट झाल्यानंतर कोणत्या डॉक्टरकडे जावं आणि कशा प्रकारची ट्रीटमेंट घ्यावी? बालरोग तज्ञ जे आहेत ते डिटेक्ट करतात आणि बाल हृदयरोग तज्ञ याच्यावरती निदान देतात आणि त्याच्यानुसार काही जे आजार आहेत ते आपण इंटरव्हेन्शनल प्रोसिजर म्हणजे कॅथ प्रोसिजरमध्ये बिना ऑपरेशनने आपण ते करू शकतो. त्याला इंटरव्हेन्शनल प्रोसिजर म्हणतात. काही मेजॉरिटी ग्रुप आहे. मी हे सांगू इच्छितो या माध्यमातून, की हे जे आजार आहेत यांचा
वजनाचा जो एक आपल्या समाजामध्ये हे आहे दृष्टिकोन, की वजन कमी असलं तर आपण ऑपरेशन करू शकणार नाही. तर तो मनातून शंका काढायला पाहिजे. आधी डॉक्टरांशी सल्ला घेऊन नंतर डिसिजन घ्यायला पाहिजे. पालकांना जर हा रोग आढळला त्यांच्या लहान मुलांमध्ये, तर ते लवकर हायपर होतात, घाबरून जातात. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच लहान मुलांना तशी लहान मुलं खूप नाजूक असतात. त्यांना सर्दी खोकला जरी झाला तर हे एक चिंतेची बाब असते पालकांसाठी आणि त्याच्यातच जर हृदयाचा आजार पालकांना जर कळलं प्रथमदर्शी तर ते नक्कीच एक शॉकिंग न्यूज असणार आहे त्यांच्यासाठी. पण त्याच्यात घाबरून जाता कामा नये. स्तब्ध होऊन एक जे तुमचे बालहृदयरोग तज्ञ आहेत, तो जे डिसिजन देतील त्याच्यानुसार समोर जाणं आवश्यक आहे. कारण आता आपण इतके समोर आलो आहोत. म्हणजे कदाचित 30 वर्षाआधी हे शक्य नव्हतं आपल्याला बाहेरच्या देशात जाऊन हे सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. पण आता हे आपल्या भारतात, आपल्या सिटीमध्ये हे सगळं शक्य आहे आणि लहानात कमीत कमी वजनामध्ये पण आपण चांगले उपचार पद्धती देऊन त्यांना चांगलं लाईफस्पॅन देऊ शकतो. हे मी आणखी सांगू इच्छितो, की ज्यांना जन्मजात आजार झालेत, अशी मुलं ऑपरेशन होऊन आता नॉर्मल जीवन जगतायत आणि काही-काही मुलं तर मेडिकल फील्डमध्ये पण आहेत आणि चांगल्या पोस्टवर पण आहेत. बालरोगाचं निदान करण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजीजचा वापर केला जातो. आपल्यासोबत आहेत आकांक्षा राय, ज्या इको टेक्नीशियन आहेत. मैम, कौन से टेक्नोलॉजीज इसमें यूज होते हैं डिटेक्ट करने के लिए ये डिसीज? जैसे पेडियाट्रिक में हम लोग देखते हैं कि अगर बच्चे को कोई भी कॉन्जेनाइटल हार्ट डिजीज है, तो उसमें देखते हैं कि कुछ डिफेक्ट तो नहीं है। तो सबसे पहले हम लोग 2D इकोकार्डियोग्राफी करते हैं। तो जैसे पेशेंट आते हैं, हम लोग लेते हैं बच्चों को, फिर उसमें सर आते हैं हमारे, तो उनके साथ हम लोग कार्ड देखते हैं कॉन्जेनाइटल हार्ट डिजीज जिसमें होता है, इसको बोला जाता है होल है कि नहीं है, तो वो उसमें देखते हैं कि ये है या नहीं। तो उसके लिए सबसे बेस्ट है कि 2D इकोकार्डियोग्राफी करें और देखें कि कितना क्या है, नहीं है। बालहृदय रोगावरती आपण विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टर आशिष बानपूरकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज.